नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो चॅप्टर आपण सुरू केलेला आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि अँड रेडिएशन, तर आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचा अर्धा भाग पूर्ण केलेला आहे आणि जो आता उरलेला भाग आहे रेडिएशन, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे ॲब्सॉर्प्शन. त्याला ए नोटेशन आहे, त्याला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन टी ऑफ हीट रेडिएशन. म्हणजे ॲब्सॉर्प्शन आपण ए अक्षराने दाखवलं, रिफ्लेक्शन आर अक्षराने आणि ट्रान्समिशन टी अक्षराने. तर हे ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन आपल्याला पाहायचं आहे. पण 11वीमध्ये शिकलो पहा, तर देअर इज थ्री मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ. 11वीमध्ये पाहिलं आपण की देर इज थ्री मोड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. पहिला, दिस इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. दुसरा प्रकार कन्व्हेक्शन ऑफ हीट आणि तिसरा प्रकार रेडिएशन ऑफ हीट. अशा तीन प्रकार आहेत की उष्णतेचे वहन आपण म्हणतो मराठीमध्ये. देर इज मोड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, रेडिएशन. 11वीमध्ये पाहिलं पैकी फर्स्ट, that is conduction and convection, this is the slow process of transfer of heat and this is the fast process of transformation of heat. म्हणजे पहिल्या दोन प्रोसेस मध्ये उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी थोडी स्लोली जाते, परंतु रेडिएशन ह्या प्रकारामध्ये उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी थोडी फास्टली जाते. म्हणून दिस रेडिएशन इज कॉल्ड द फास्टेस्ट प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. ऑल्सो द टर्म रेडिएशन means continuous emission of heat energy. रेडिएशनचा अर्थ कसा येतो की रेडिएशन मीन्स कंटिन्युअस इमिशन ऑफ हीट एनर्जी from surface of body or object. रेडिएशन म्हणजे सतत त्या बॉडीपासून सतत उष्णता बाहेर पडत असते. कंटिन्युअस इमिशन ऑफ हीट एनर्जी फ्रॉम सरफेस ऑफ बॉडी और सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सनलाइट. सूर्यप्रकाश किरण सूर्यापासून जमिनीपर्यंत येतात, हे रेडिएशनचं उदाहरण आहे. म्हणजे रेडिएशन, सूर्यप्रकाश किरण आपल्याला जमिनीवर येतात, खूप लवकर उष्णता, सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत येते आणि सूर्यापासून ही उष्णता सतत कंटिन्युअस बाहेर पडत असते. हे उदाहरण आहे आपण घेतलं रेडिएशनचं की रेडिएशन मीन्स द कंटिन्युअस. रेडिएशन शब्दाचा अर्थ आपण घेतोय की द टर्म रेडिएशन इज नथिंग बट
the refer to continuous emission of energy from the surface of object or body. Because of this energy is called the thermal energy. ही थर्मल एनर्जी कंटिन्यूअस त्या बॉडीपासून बाहेर पडत असते. अँड द इमिटेड एनर्जी, दिस इमिटेड एनर्जी, अशा प्रकारे जी बाहेर पडणारी एनर्जी आहे, दिस इमिटेड एनर्जी इज कॉल्ड radiant energy, or this is also called thermal energy. जी एनर्जी एखाद्या ऑब्जेक्ट पासून सतत बाहेर पडत असते, उदाहरणार्थ सनलाइट, सूर्यप्रकाश किरण, सूर्यापासून जी एनर्जी असते सतत बाहेर पडत असते, त्या प्रकारच्या एनर्जीला म्हणायचं रॅडिएंट एनर्जी और थर्मल एनर्जी और थर्मल रेडिएशन. थर्मल एनर्जी किंवा थर्मल रेडिएशन हा एक भाग आहे. आता पुढे आपल्याला जायचं की ही जी एनर्जी आहे, ही जर एनर्जी एखाद्या मॅटरवर किंवा ऑब्जेक्टवर इन्सिडेंट झाली तर त्या ठिकाणी काय होणार आहे की इंटरॅक्शन त्या एनर्जीचं आणि मॅटरचं, त्या एनर्जीचं आणि ऑब्जेक्टचं काय असेल. समजा अशा प्रकारची जी रॅडिएंट एनर्जी आहे किंवा थर्मल एनर्जी आहे एखाद्या सोर्सपासून आलेली, ती एखाद्या ऑब्जेक्टवर पडली तर त्या ठिकाणी काय घडून येणार आहे हा भाग आपल्याला पाहायचा आहे. मग पुढलं आपण हिडिंग थोडं चेंज करू. पहा, द इंटरॅक्शन of thermal radiation, and जर थर्मल रेडिएशन अशी थर्मल एनर्जी किंवा रेडिएंट एनर्जी एखाद्या मॅटरवर टाकली तर काय होईल. when the thermal energy or radiant energy, whenever the thermal energy or radiant energy fall on object or body or matter, when thermal energy or radiant energy is false or incident on any body or object, then the some part of energy is absorbed. की ज्या बॉडीवर किंवा जे ऑब्जेक्टवर जेवढी एनर्जी इन्सिडेंट होणार आहे रेडिएंट एनर्जी, त्या एनर्जी पैकी काय एनर्जी काय करेल ती बॉडी ऍब्सॉर्ब करेल. सम part of energy is reflected. म्हणजे त्या बॉडीवर जेवढी एनर्जी इन्सिडेंट होईल, समजा ही बॉडी आहे, सपोज दिस इज बॉडी and the energy is incident on that body, radiant energy is incident on that body, then the body काय करेल, the some energy is absorbed. काय होईल, काय एनर्जी ही बॉडी काय करेल, ऍब्सॉर्ब करेल, त्याच्याकडे साठवून ठेवेल.
काही एनर्जी काय करेल ती बॉडी रिफ्लेक्ट करेल. This energy is absorbed. This is reflect. And remaining part of energy and remaining part of energy is transmitted. काही एनर्जी जेवढी एनर्जी या बॉडीवर इन्सिडेंट केली दिस इज इन्सिडेंट एनर्जी तर ही बॉडी काय करते द पार्ट ऑफ एनर्जी इज ॲब्सॉर्ब त्याच्याकडे साठवून ठेवते. सम पार्ट ऑफ एनर्जी इज रिफ्लेक्ट ती एनर्जी बाहेर टाकेल अँड सम पार्ट ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर from body. This is the transmitter. जेवढी एनर्जी त्या बॉडीवर इन्सिडेंट झाली तेवढ्या रेडिएंट एनर्जी पैकी काही रेडिएंट एनर्जी ही बॉडीने ॲब्सॉर्ब करून घेतली आणि स्वतःचं टेम्परेचर वाढवलं. दुसरी काही एनर्जी ती रिफ्लेक्ट करते त्याच्या पृष्ठभागावरून ती बाहेर टाकली जाते आणि काही एनर्जी त्या बॉडीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे निघून जाते म्हणजे ट्रान्सफर होते त्या बॉडीमधून एका टोकाकडून पुढं ट्रान्समिट झाले. म्हणजे सपोज लेट द क्यू इज द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इज इन्सिडेंट ऑन दॅट बॉडी. देन क्यू ए is the amount of energy is absorbed. QR is the amount of energy is transmitted and QT is the amount of energy is transmitted. म्हणजे जे टोटल अमाउंट ऑफ एनर्जी Q एवढी जर ह्या बॉडीवर इन्सिडेंट झाली असेल तर त्यापैकी QA एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब होईल, QR एवढी ट्रान्समिट होईल आणि QT एवढी QR एवढी रिफ्लेक्ट होईल आणि Q2 एवढी ट्रान्समिट होईल. आपण इक्वेशन मिळालं द टोटल एनर्जी Q इज इक्वल टू QA प्लस QR प्लस QT. म्हणजे जेवढी एनर्जी असणार आहे त्या एनर्जीचं या तीन भागामध्ये रूपांतर होईल. काही ॲब्सॉर्ब होईल, काही ट्रान्समिट होईल आणि काय रिफ्लेक्ट होईल आणि काय ट्रान्समिट होईल. आपण जर डिवायडेड बाय क्यू केलं तर काय होईल डिवायडेड बाय क्यू दोन्ही बाजूला क्यू ने डिवाइड केलं तर काय मिळेल क्यू क्यू कॅन्सल 1 इज इक्वल टू क्यू क्यू कॅन्सल a प्लस क्यू क्यू कॅन्सल r प्लस क्यू क्यू कॅन्सल t. वी गेट रिलेशन a प्लस r प्लस t इज इक्वल टू 1. म्हणजे जर आपण इंटरॅक्शनचा विचार केला तर थर्मल एनर्जी किंवा रेडिएंट एनर्जी कुठल्या तरी बॉडीवर किंवा ऑब्जेक्टवर आपण जर इन्सिडेंट केली तर आपल्याला इक्वेशन मिळालं a प्लस r प्लस t इज इक्वल टू 1 वेअर a इज इक्वल टू QA अपॉन Q, R is equal to QR upon Q and T is equal to QT upon Q, where this A is called coefficient of absorption, R is called coefficient of reflection and T is called coefficient of absorption. म्हणजे जर इंटरॅक्शन झालं रेडिएंट एनर्जी आणि मॅटरचं किंवा एखाद्या बॉडीचं तर आपल्याला तीन गोष्टी इथं पाहायला भेटतात. पहिली गोष्ट ॲब्सॉर्प्शन
दुसरं रिफ्लेक्शन, आणि तिसरी गोष्ट आपल्याला ट्रान्समिशन पाहायला मिळतं. आणि त्यांची सर्वांची बेरीज ही 1 येते, म्हणजे A + R + T = 1. अशा प्रकारचा पुढला भाग आपण डिफाइन करूया की व्हॉट इज मीन बाय कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिफाइन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड डिफाइन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. म्हणजे परीक्षेला आपल्याला 2 मार्काला प्रश्न येऊ शकेल असा की डिफाइन द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन विचारतील, किंवा डिफाइन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन असेल, किंवा डिफाइन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग पहिली व्याख्या आपण विचारात घेऊया. The first definition is the coefficient of absorption. It is denoted as A, or it is also called absorptive power. Absorptive power A. The coefficient of absorption A is nothing but ratio of QA upon Q. QA म्हणजे काय? The amount of energy is absorbed from total radiant energy. Then we define the first definition, that is the coefficient of absorption. The definition of coefficient of absorption, the ratio of, हा भागाकार आहे, the ratio of amount of heat absorbed, the ratio of amount of heat absorbed to total quantity of heat, absorbed to total quantity of heat, incident is called coefficient of absorption. म्हणजे ही जी बॉडी आहे, या बॉडीवर जेवढी एनर्जी इन्सिडंट झाली तेवढ्यापैकी किती ॲब्सॉर्ब झाली, त्या दोघांचा रेशो म्हणजेच A = QA upon Q. This is called the coefficient of absorption, the ratio of amount of heat absorbed to total quantity of heat incident on this body is called coefficient of absorption. दुसरी व्याख्या आपण पाहूया. Second, coefficient of reflection, that is R. The coefficient of reflection, the amount of the ratio of amount of radiant energy reflected
to the total energy incident. Total energy incident is called coefficient of reflection. This coefficient of reflection is given as R is equal to QA upon Q. This is the second definition called coefficient of reflection. Number 3, coefficient of transmission. That is T. The coefficient of transmission, एक शब्दात बदल करा, the ratio of amount of heat radiant energy reflected ची काही transmitted to the total incident energy is called the transmission coefficient of transmission. That is the ratio of amount of radiant energy or thermal energy transmitted to the total energy incident is called coefficient of transmission, that is T, or this T is equal to QT upon Q. अशा प्रकारे आपण absorption, reflection आणि transmission of heat radiation चा विचार केलाय की जेवढी अमाउंट ऑफ एनर्जी त्या बॉडीवर इन्सिडेंट होणार आहे पैकी जी एनर्जी ॲब्सॉर्ब होईल टोटल एनर्जी पैकी त्याला आपण कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हटले, जी रिफ्लेक्ट होईल त्याला कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन म्हटले आणि जी ट्रान्समिट होईल त्याला आपण कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन असं म्हटलेलं आहे. पैकी आता आपण आणखी जर विचार केला की आपण सुरुवातीला म्हटलंय की काही एनर्जी ॲब्सॉर्ब होणार आहे, काही रिफ्लेक्ट होणार आहे, काही ट्रान्समिट होणार आहे. पण हे जे मॅटर आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे जे बॉडी आहे, ऑब्जेक्ट आहेत आपल्या सभोवताली असणारे, काही ऑब्जेक्ट उदाहरणार्थ वूड, लाकूड आहे, त्याचं बिहेवियर वेगळं असणार आहे. दुसरं मटेरियल आपल्याकडे ग्लास मटेरियल असणार आहे, त्याचं बिहेवियर आपल्याकडे वेगळं आहे. म्हणजे जर ही रॅडिएंट एनर्जी एका ठिकाणी आपण लाकडाचा तुकडा ठेवला आणि दुसरीकडे जर आपण ग्लास किंवा ग्लास स्लॅब ठेवली, काचेची चिप ठेवली आणि दोन्हीवर जर आपण रॅडिएंट एनर्जी इन्सिडंट केली तर इथं ऑब्झर्वेशन आपलं थोडंसं वेगळं असणार आहे. म्हणजे हे जे अवेलेबल बॉडी आहे, वॉटर असणार आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि वायू आहे, त्याप्रमाणे वेगवेगळे मीडियम आहे, वॉटर मीडियम आहे, सॉलिड मीडियम आहे आणि हे सर्वांचा विचार करता हे जे सबस्टन्स आहे ह्या सबस्टन्सचं दोन भागात विभाजन केलं असतं. एक भाग की ज्याच्यामधून ही रेडिएंट एनर्जी पास होते आणि दुसरा भाग ज्याच्यापासून ही रेडिएंट एनर्जी पास होत नाही. ह्या बेसवर जे सबस्टन्स आहे, जे मॅटर आहे त्याचं दोन भागात विभाजन केलेले आहे. मग ते कुठले दोन भाग आहे त्याचा आपण विचार करू. द मॅटर ऑफ सबस्टन्स अकॉर्डिंग टू थर्मल एनर्जी किंवा अकॉर्डिंग टू थर्मल प्रॉपर्टी, द सबस्टन्स आर क्लासिफाइड into two types. First is called diathermal substance. The first type is called diathermal substance and second type
is called athermalous substance. कुणाला डायअथर्मलस सबस्टन्स म्हणायचं आणि कुणाला अथर्मलस सबस्टन्स म्हणायचं. पहिला आपण त्याचे पाहूया डेफिनेशन. The diathermalous substance can be defined as a substance through which heat radiation can pass. A substance through which heat radiation means thermal energy किंवा radiant energy can pass is called diathermalous substance. व्याख्या सोपी आहे का की ज्या सबस्टन्स मधून रेडिएट एनर्जी पास होते, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाते, असं जे सबस्टन्स आहे त्याला म्हणायचं डायअथर्मलस सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल असं कुठला सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाते. पहिलंच येईल ग्लास मध्ये. आपल्या घराला आपण काचा असतात, काचेमधून सूर्यप्रकाश करून आतमध्ये येतो म्हणजे लाईट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कारण ही जे रेडिएंट एनर्जी आहे, दिस रेडिएंट एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे किंवा ती रेडिएंट एनर्जी आहे किंवा थर्मल एनर्जी आहे, ती एखाद्या बॉडीमधून आरपार जाते. फॉर एक्झाम्पल ग्लास ज्या बॉडीमधून आरपार जाते त्या बॉडीला म्हणायचं डायअथर्मलस सबस्टन्स. पहिलं उदाहरण घेतलं आपण ग्लास, दुसरं कॉर्ड्स. आणखी काय सांगता येईल की अशी बॉडी पाहिजे की त्याच्यामधून ही जी लाईट एनर्जी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे, रेडिएंट एनर्जी आहे किंवा थर्मल एनर्जी ही आरपार गेली पाहिजे. सोडियम क्लोराईड, ऑक्सिजन, ड्राय एअर, असे अनेक आपल्याला एक्झाम्पल देता येतील डायअथर्मल सबस्टन्स की ज्या असं सबस्टन्स पाहिजे की ज्याच्यामधून ही हीट एनर्जी एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत गेली पाहिजे. फॉर दिस बॉडी म्हणजे कुठली बॉडी? डायअथर्मलस सबस्टन्स. फॉर दिस बॉडी or object T not equal to 0. म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे टोटली 0 नाहीये, नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे पार्टली म्हणजे दिस टाइप ऑफ मटेरियल नॉट गुड absorber and not good reflector. हे जे मटेरियल आहे डायअथर्मलस सबस्टन्स, ह्या प्रकारचे जे मटेरियल आहे किंवा जे मॅटर आहे त्यांच्या बाबतीत ये टी नॉट इक्वल टू 0 म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तिथं होतं, ॲब्सेंट नाहीये, ट्रान्समिशन होतं, परंतु अशा प्रकारच्या बॉडी गुड ॲब्सॉर्ब करत नाही, टोटल ॲब्सॉर्प्शन होत नाही किंवा टोटल तिथं रिफ्लेक्शन सुद्धा होत नाही. म्हणून अशा प्रकारच्या बॉडीला म्हणतात दिस बॉडी नायदर गुड ॲब्सॉर्बर नॉर गुड रिफ्लेक्टर. दुसरा भाग आपण बघूया पैकी दिस इज कॉल्ड अथर्मलस सबस्टन्स. अ सबस्टन्स definition: a substance through which heat radiation cannot
pass. Cannot pass. Such a material or such substance is called अथर्मानस सबस्टन्स. या ठिकाणी डायअथर्मास मध्ये की हीट एनर्जी किंवा हीट रेडिएशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, पण इथं मात्र ते त्या बॉडीमधून पास होत नाही. अशा प्रकारच्या सबस्टन्सला म्हणायचं अथर्मानस सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल वॉटर, wood, for example water, wood, iron, copper, moist air, benzene. These are the examples of अथर्मानस सबस्टन्स. प्लास्टिक मटेरियल असे भरपूर सारे उदाहरण आहेत अथर्मानस सबस्टन्सचे की ज्याच्यामधून हीट रेडिएशन एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात नाही. फॉर सच बॉडी T is equal to 0 and A plus R is equal to 1. जी अशा प्रकारची बॉडी आहे, या बॉडीमध्ये ट्रान्समिशन होत नाही, फक्त ऍब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन होतं. A plus R is equal to 1. अशा प्रकारे आपण जे सबस्टन्स आहे, काही सबस्टन्स मधून हीट रेडिएशन आरपार जाते, एका टोकाकडून दुसरीकडे जाते, त्याला आपण डायअथर्मानस सबस्टन्स म्हटलं. आणि ज्याच्यामधून जात नाही त्याच्यामध्ये अथर्मानस सबस्टन्स. आणि डिफरन्ससाठी सुद्धा आपल्याला हा मुद्दा लक्षात राहील. म्हणजे अशा प्रकारे जर परीक्षेला विचारलं 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. आणि शेवटचा भाग आपण याच्यामध्ये पाहूया की अशा काही बॉडी आहे suppose if T is equal to 0, A is equal to 0 and R is equal to 0. म्हणजे काही सबस्टन्स असे आहे, आपण या सबस्टन्सचं विभाजन केलं, पण याला आपण नोट म्हणूया. नोट 1 नंबरची नोट आहे ही. समजा वेगळी बॉडी त्यापैकी काही बॉडी कशा आहे की T is equal to 0 म्हणजे ट्रान्समिशन होत नाही, A is equal to 0 ऍब्सॉर्प्शन होत नाही.